हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर मी पुण्यावरून आल्यापासून आहे ना, आजचा हा माझा घरातला म्हणजे रुटीन व्लॉग म्हणून पहिलाच व्लॉग आहे. तर झाडांना पाणी द्यायला सांगितलं होतं हेल्परला. तर बऱ्यापैकी म्हणजे झाडं चांगली राहिलेली आहेत, पण बरीच खराब देखील झालेली आहेत, बरीच सुकलेली आहेत. कधीतरी एखाद्या दिवशी तिच्याकडून पाणी राहिलं असेल. तर ते तुम्हाला आता इथे दिसतच असेल आणि मेन म्हणजे आहे ना, खूप वाईट वाटतं जेव्हा झाडं सुकलेली असतात ना तेव्हा आणि काहीच होप्स नसतात जेव्हा त्यांच्यामधून की बाबा हां थोडे दिवस आपण त्याला चांगलं व्यवस्थित काळजी घेतली तर ते येतील असं. तर तेव्हा जास्त वाईट वाटतं. पण असो जसं आहे तसं मेन म्हणजे जाणं महत्त्वाचं होतं आणि जितकं पॉसिबल होईल तितकं म्हणजे काळजी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. सो असो. मी आहे ना लग्नाचा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, पण बऱ्याच कमी लोकांपर्यंत तो पोचलेला आहे. तर तुम्ही नक्की पहा आणि त्याच्यामध्ये मला बऱ्याच कमेंट्स देखील आल्या की साडी कोणती आहे, ज्वेलरी कलेक्शन काय काय आहे ते दाखव. तर मी त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ लवकरच घेऊन येईन आणि म्हणजे म्हणजे मला बरंच काय काय तुमच्यासोबत दाखवायचं असतं, पण काय होतं ना शूट करणं, एडिट करणं आणि ह्या सगळ्यांमधून आता मुलांची सुट्टी देखील चालू आहे, तर सगळं मॅनेज करणं होत नाही आहे. पण तरीही मी लवकरात लवकर शेअर करायचा प्रयत्न करते. मी ठरवलं होतं 60,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर आहे ना, एक रँडम लाईव्ह करूया, पण तेव्हा नेमकं म्हणजे इतका गोंधळ होता शॉपिंगचा, त्यानंतर प्रमोशनल शूट सगळं कंप्लीट करून निघायचं होतं, त्याच्यामुळे नाही जमलं. पण आता एक म्हणतं रँडम लाईव्ह करून घेऊया. तर मी माझं जे इडलीचं बॅटर आहे ना, ते फुलवण्यासाठी कुठे ठेवते दाखवलेलंच आहे. तर समरमध्ये तर तुम्ही कुठेही ठेवलात ना, तरी देखील ते छान असंच फुलतं आणि मला वाटलं होतं की पीठ बाहेर येईल म्हणून खाली प्लेट घेतली होती. तर याची रेसिपी तर मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, पण शॉर्टमध्ये शेअर केलेली आहे, तर म्हटलं चला आज लाँग व्हिडिओमध्ये देखील शेअर करावी. तर 4 वाट्या तांदूळला मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि सोबतच 1 चमचा आपली मेथी घेतलेली आहे आणि पोहे देखील मी सोबतच भिजवले. तर हे जे पीठ आहे ना, ते असं फुललेलं आहे. तुम्ही 3 ते 4 तास भिजवा आणि त्यानंतर वाटून झाल्यानंतर एक पूर्ण रात्र म्हणजे एक 7 ते 8 तास तुम्ही बॅटर फर्मेंट करायला ठेवलंत ना, तर हे असं बॅटर फुलतं आणि आत्ता तर गरमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही कसंही ठेवलंत तरी बॅटर असंच फुलेल. नंतर सारखा येणारा प्रश्न म्हणजे माझा हे इडलीचं भांडं. तर हे मी आता दाखवलं तुम्हाला, याला शिट्टी आहे. इडली झाल्यानंतर शिट्टी वाजते आणि त्यानंतर तुम्ही लगेच बंद केलंत आणि थोड्या वेळाने उघडलंत तरी छान अशा इडली होतात. तर हे सोनू ब्रँडचं आहे. मी याची लिंक तुम्हाला खाली टॅग करेन. सगळ्यात मस्त असं आहे. इडलीचं भांडं आपल्याला वाटतं थोडंसं कॉम्पॅक्ट असावं, पण मला वाटतंय की 4 लोकांच्या फॅमिलीला ही जी साईज आहे ना, ती परफेक्ट आहे. आपल्याला कंटाळा येतो कधीतरी एवढं मोठं भांडं काढायला, पण मला वाटतंय ना, त्याच्यामध्ये परफेक्ट जितक्या पाहिजेत तितक्या 4 लोकांच्या फॅमिलीसाठी एकदम परफेक्ट आहे. तर मला बऱ्याच वेळेस याची कमेंट येत होत्या, की इडलीचं भांडं कोणतं आहे, कोणतं आहे? तर आत्ता मी तुम्हाला नाव देखील दाखवलेलं आहे आणि याला शिट्टी देखील होते. सो थोडीशी कॉस्ट जरी जास्त असेल ना, तरी देखील काही वाटत नाही, कारण आपण ते बरेच वर्ष वापरत असतो. तर माझ्या या इडलीच्या भांड्याला मला वाटतंय एक 7 ते 8 वर्ष झालेली असतील मी ते यूज करते आहे. आणि बघा 10 दिवस घर बंद होतं पूर्णपणे. तर घरामध्ये आल्यानंतर बरीच कामं म्हणजे मेन म्हणजे पहिले बॅग सगळं अनपॅक करून घेतल्या. त्यानंतर फ्रीज क्लीन केला. त्यानंतर झाडांची म्हणजे बरंच काय काय पानं वगैरे सुकली होती. बरीच झाडं खराब झाली ती काढून टाकली. या सगळ्या कामाला आहे ना आणि सोबतच मुलांना देखील मॅनेज करणं थोडंसं म्हणजे बराच वेळ जातो. तर असं वाटतं की कुठेही जायला नको, घरातच शांत बसावं. कारण आपली रोजचीच कामं आपली एवढी असतात ना, त्यातून जेव्हा आपण कुठेतरी जाऊन येतो ना, तेव्हा जास्त कामं पडतात. माझ्या चंदेरी साडीचा जो ब्लाऊज आहे ना, त्याच्याबद्दल देखील मला कमेंट आल्या होत्या. तर तो देखील मी तुम्हाला शॉर्टमध्ये किंवा लाँग व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. कारण त्याची डिझाईन खरंच इतकी सुंदर बनवली होती ना, म्हणजे मला देखील एक्सपेक्ट नव्हतं की एवढी छान डिझाईन होईल आणि इतकं सुंदर दिसेल. तर तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि डिसेंट फक्त बॉर्डर डिझाईन आहे, पण इतकं सुंदर दिसतं ते.
इडली नाही तर डोसा असेल ना, तेव्हा 2 चटण्या फिक्स असतात. एक म्हणजे लाल टोमॅटोची आणि त्यासोबत एकतर खोबऱ्याची तरी असते, नाहीतर शेंगदाण्याची तरी असते. आरुषला 2 म्हणजे कोणतीही चटणी दिली तरी तो खातो. ही जी टोमॅटोची चटणी आहे ना, ती तुम्ही फ्रीजमध्ये किती पण दिवस जरी ठेवली ना, तरी राहते. कारण आपण यातलं सगळं जे काही टोमॅटोचं पाणी आहे ना, ते सगळं शिजवून काढून घेतो ना, त्याच्यामुळे ही चटणी खूप जास्त काळ टिकते. तर म्हटलं चला शेअर करते. तर आपल्याला इथे काही नाही, फोडणीमध्ये जिरे, कढीपत्ता, मिरच्या आणि टोमॅटो टाकायचे आहे आणि नंतर तुम्ही वाटताना साखर आणि मीठ ॲड करा. खूप छान टेस्ट येते. टोमॅटो ते जेव्हा तुम्ही शिजवता ना, तेव्हा त्याच्यातलं सगळं पाणी गेलं पाहिजे आणि मगच तुम्ही गॅस बंद करा. थोडं जरी पाणी राहिलं ना, तरी ही जी चटणी आहे ना, ती थोडी पानसट लागते. म्हणून जितकं आपण टोमॅटोला छान असं शिजवू ना, तितकी ती चटणी राहते देखील आणि टेस्ट देखील छान होते. आजचं रुटीन शेअर करायचं तेच कारण होतं. म्हटलं माझं काय-काय गोष्टी ज्या आहेत ना, त्या मला ऑर्गनाइज करायच्या होत्या आणि सुट्टीचा दिवस म्हटल्यावरती इडली वगैरे होतच असते आपल्या सगळ्यांकडे. तर ती मी अशा पद्धतीने बघा तुम्ही बघितलं तर इडलीचं बॅटर आहे ना, इतकं छान फुलल्यानंतर इडली देखील इतकी मस्त अशी फुलते. आणि हा जो कुकर आहे ना, तो खरंच खूप छान आहे. मी वापरलेला आहे आणि म्हणूनच तुमच्यासोबत शेअर करते आहे. कुकरची शिट्टी झाल्यानंतर तुम्ही एक 10 मिनिटांनी बंद करून एक पुढच्या 10 मिनिटं थंड केल्यानंतर तुम्ही इडली काढलीत ना, तर व्यवस्थित इडली निघते. सुट्टीचा दिवस म्हटला ना, तर आपल्याला पूर्ण दिवस काही ना काहीतरी काम असतं. म्हणजे आराम असा आपण कधी करतच नाही. तर मी काय करते, त्यासोबतच माझी जितकी कामं हळू किचनमधले एक्स्ट्राची जी कामं आहेत ना, ती जितकी करता येईल ना, तितकी मी करते. मला वाटतं मुलांना जेव्हा सुट्टी असते ना, त्या दिवशी आपल्याला कधीच सुट्टी नसते. जेव्हा मुलं स्कूलला जातात ना, तेव्हा आपल्याला थोडाफार रेस्टला टाईम मिळतो. अदरवाईज तो देखील आपल्याला सुट्टीच्या दिवशी मिळत नाही. म्हणून मग मी काय करते, असं तर आपल्याला आराम करता येत नाही, तर मग किचनची कामं करता आपण मुलांना देखील सांभाळू शकतो. सो तेव्हा मी काहीतरी असं एखादं काम आठवड्यातून एकदा काढते, की जे मला म्हणजे किचनमधलं डीप क्लीनिंग म्हणा किंवा काही ड्रॉवर्स माझे ऑर्गनाइज करायचे असतील, तर ते करून घेते. आणि आता बरेच दिवस आहे ना, घर देखील बंद होतं. त्याच्यामुळे ह्या ज्या वाट्या, ग्लास वगैरे जे काही यूज नव्हते केले ना, ते देखील मी एकदा डिशवॉशरमधून काढून घेतले होते. त्याच्यामुळे ना तुम्हाला इथे बरंच काय-काय सामान कमी दिसेल, कारण ऑलमोस्ट गोष्टी माझ्या डिशवॉशरमध्ये साफसफाईला गेल्या होत्या. तर इथे ड्रॉवरमध्ये आहेत ना, मी जे पेपर टाकते ना, ते मला बऱ्याच वेळा विचारतात, की खाली कोणता पेपर आहे? तर मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तर तो आहे ना आपला जो बेकिंगचा जो पेपर असतो, जे आपण व्रॅपिंग पेपर म्हणून जो यूज करतो ना, तो मी यूज करते. आता ड्रॉवर लायनर्स बरेच ऑनलाईन देखील अवेलेबल आहेत. तुम्ही ते देखील परचेस करू शकता. पण मला हे इझी वाटतं, कारण ओले जरी झाले ना, तरी लगेच हे सुकून जातात आणि जनरली डिशवॉशरमध्ये जी काही भांडी आहेत ना, ती पूर्ण ड्राय होऊन येतात आणि आपण देखील भांडी घासून झाल्यानंतर लगेचच आपण काही लावत नाही. त्याच्यामुळे भांडी व्यवस्थित सुकतात. तर हे असे जे पेपर आहेत ना, हे बरे पडतात आणि खराब झाले ना, की मग आपण परत ते काढून दुसरे देखील लावू शकतो. त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत ड्रॉवर लायनर्स घेतलेले नाही आहेत. पण मला हे इझी वाटतं आणि तुम्ही देखील ही जी ट्रिक आहे ना, ती अप्लाय करू शकता. तर मला तरी हे छान वाटतं आणि इथे आहेत ना, मी जे वाट्या वगैरे ज्या आहेत आपल्या ग्लास आहेत किंवा आपले जे कप आहेत ना, त्याच्यासाठी मी असे बास्केट्स यूज करते, की जे मला खूप इझी पडतं. तुम्हाला कुठेही काही ठेवायचं असेल किंवा क्लिनिंग करायचं असेल, तेव्हा पटकन उचलून आपल्याला क्लिनिंग करता येते. बास्केट्स आपण इझिली क्लीन करू शकतो. सो त्यासाठी मी वाट्या आहेत किंवा कपं आहेत, त्याच्यासाठी मी हे जे बास्केट्स आहेत ते यूज करते. ड्रॉवरमधून जेव्हा आपण ड्रॉवर खोलतो तेव्हा ते हलत देखील नाही, जिथल्या तिथे राहतं आणि फुटत नाही त्याच्यामुळे.
तर ह्या अशा पद्धतीने माझं ह्या सेक्शनमध्ये जे माझे सारखे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आहेत. आणि खाली आहे पूर्ण टिफिनचा सेक्शन. आणि टिफिन देखील मी कसे लावते ना, हे तर मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे, पण आत्ता मी एक दाखवते तुम्हाला. तर हे जे मुलांचे टिफिन असतात ना, हे तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता. आणि आपले जे काही काचेचे आहेत ते त्याचे जे झाकणं आहेत ना, ती काढून मी एका बास्केटमध्ये ठेवलेली आहेत. आणि बाकीची जी आहेत ना, ते अशा पद्धतीने ठेवले ना, तर आपल्याला बघा जागा भरपूर राहते ड्रॉवरमध्ये. नंतर नाही म्हटलं तरी आपल्याकडे इतके टिश्यू पेपरचे रोल्स होतात. म्हणजे एक तर आहे रॅपिंग पेपर, एक आहे आपले ॲल्युमिनियम फॉईल, एक आहे क्लिंग फॉईल. तर ह्या सगळ्या आहेत ना, म्हणजे हे देखील विचारलं होतं की हे ड्रॉवरला तुम्ही कसे काय अडकवलेले आहेत. तर आपली जी डबल सायडेड स्ट्रॉंग अधेसिव्ह टेप असते ना, ही इतकी मस्त काम करते. म्हणजे आत्तापर्यंत मी ह्याला 2-3 वेळा लावून घेतलेलं आहे. इतकी स्ट्रॉंग टेप आहे ना, तर या टेपने आहे ना, तुम्ही याला डबल सायडेड असल्यामुळे तुम्ही याला ड्रॉवरला इझिली सिक्युअर करू शकता. आणि जे काही हे जे पेपर्स आहेत ना, हे मी पूर्ण कपाटाला, म्हणजे आपले जे कॅबिनेट्सचे जे डोअर्स आहेत ना, तुम्ही त्याला कुठेही चिटकवलत ना तरी व्यवस्थित चिटकतात. कोणतंही मटेरियल असू दे वॉलचं, तर त्याला व्यवस्थित इथे चिटकून राहतं. तर मी डबल सायडेड टेपने हे सगळे सिक्युअर करून घेते. खूप इझी आणि एकदम मस्त असा हॅक आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता. आजकाल हे देखील ऑर्गनाईज करायला इतके एक्सपेन्सिव्ह ऑर्गनायझर झालेले आहेत, पण जिथे आपल्याला काही खर्च करायचा नसेल ना, तिथे या ट्रिक्स तुम्ही देखील फॉलो करू शकता. तर बघा, क्लिंग फॉईल, ॲल्युमिनियमची जी फॉईल आहे ती इतकी इझिली निघालेली आहे. तर इथे बरेच जण बोलतील की हे काय करायची काय गरज आहे, आपण इझिली कुठेही ठेवून काढू शकतो. पण तसं नाही आहे. जेव्हा आपल्याला आपण म्हणतो ना की घरातली कामं कशी पटापट होऊन जातात, तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, जिथे आपण ऑर्गनायझर्स किंवा थोडंसं आपलं डोकं लावून काही गोष्टी जेव्हा ठेवतो ना, तेव्हा याच्याने आपला सकाळचा जो भरपूर जो वेळ असतो ना, तो वाचतो. आपल्या वस्तूंची जी जागा आहे ना, ती फिक्स राहते आणि वस्तू देखील व्यवस्थित राहतात. तर तुम्ही इथे बघू शकता. आता हीच गोष्ट जर एखाद्या दुसऱ्या ड्रॉवरमध्ये ठेवली आणि तिन्ही पण गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या, तर आपल्याला तर प्रत्येक टायमाला शोधायची गरज पडते. तर तसं होत नाही. म्हणून ह्या गोष्टी आहेत ना, या किचनमध्ये आपल्याला बदल करायची खरंच गरज आहे. तर सेम तसंच ह्या सेक्शनमध्ये देखील जर तुम्ही बघितलं, तर मी सगळे सॉसेजेस वगैरे जे आहेत ते ठेवलेले आहेत. म्हणजे स्प्रेड्स म्हणू शकता तुम्ही. तर इथे आहे ना, मी हा असा रोटेटिंग ट्रे जो आहे, ज्याला लेझी सुझन म्हणतात, तर तो यूज केलेला आहे. त्याचा देखील मी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी यूज केलेला आहे. आणि आत्ता मात्र इथे मी हे जे स्प्रेड्स आहेत ना, त्यासाठी यूज केलेलं आहे. पटकन कोपऱ्यामध्ये कुठेही असेल आणि आपल्याला काढून घ्यायचं असतील, आपल्या मसाल्याचे जे डबे आहेत, मसाल्याच्या बरण्या आहेत, ते ठेवायला तुम्ही हे यूज करू शकता. तर मस्त असा याचा यूज आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टींसाठी यूज करू शकता. कोपऱ्यामध्ये आपला कुठे हात जात नाही, तिथे तुम्ही हे असं रोटेटिंग ट्रे जर यूज केला ना, तर खूप मस्त असं काम होतं. आणि मेन म्हणजे यामध्ये 150 रुपयापासून देखील अवेलेबल आहेत. प्लास्टिकचे मिळतील तुम्हाला. खूप छान क्वालिटी आहे त्याची देखील. सोबतच ही जी मसाल्याच्या डब्याची जी रॅक आहे ना, त्याला खाली टिश्यूज देखील ठेवायला जागा आहे, टिश्यूचे रोल्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तो वरचा बास्केटचं देखील एक ऑप्शन अवेलेबल आहे. तर आपले जे क्रॉकरी आहेत, वाट्या वगैरे ठेवण्यासाठी देखील तुम्ही हे अंडर द कॅबिनेट म्हणून ही रॅक यूज करू शकता. त्याचा देखील खूप छान असा यूज आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातले तवा आहेत ना, हँडलवाले, त्याला आपल्या कुठल्याच कॅबिनेटच्या ड्रॉवरमध्ये तुम्हाला जागा मिळणार नाही. तर त्यासाठी मी इथे माझ्या अंडर द सिंकचा जो कॅबिनेट आहे ना, तिथे माझा डस्टबिन होता, तो मी काढलेला आहे. आणि ही जी डोअरला अडकवायची ही जी हुकची जी रॅक आहे ना, ती एकदम मस्त असा ऑप्शन आहे. याला तुम्ही तवे, तुमचे फ्राईंग पॅन्स, जे काही पॅन्स आहेत ज्याला हँडल असते, ज्याला अडकवायला जागा असते ना, त्याला तुम्ही इझिली इथे अडकवू शकता. तर मला तर हा जो ऑप्शन आहे ना, तो सगळ्यात इझी आणि स्वस्तात स्वस्त असं ऑर्गनायझर वाटलेला आहे. याला तुम्ही आपले जे मोठे मोठे चमचे आहेत ते लावू शकता, गाळण्या वगैरे बरंच काय काय तुम्ही याला लावून आहे ना, ही जी जागा आहे ना, ही तुम्ही यूज करू शकता. किंवा आपले जे नॅपकिन्स आहेत किचनचे आपल्याला लागतात, ते तुम्ही याला अडकवून घेऊ शकता. तर हे असे छोटे छोटे ऑप्शन्स आहेत. हे मला असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून शेअर करते. बघा, या छोट्या छोट्या गोष्टींनी आहे ना, आपली सकाळची जी कामं आहेत ना, ती पटापट होतात. आपलं किचन ऑर्गनाईज राहतं, आपलं घर ऑर्गनाईज राहतं. सो त्यासाठी मी या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.